कुठे दूर तारा, कुठे हा किनारा, सारेच भासे नव्या सारखे. जिथे रात राणी आता दरवळेल, नवा डाव दोघे मांडू तिथे. तुझा हात हाती असू जन्म साथी, नकोया सुखाला तारसे. तुझी साथ असता माझ्या आकाशी, कशी चांदण्याची आरास आहे. अजूनही वाटते मला की, अजूनही चांदण्यात आहे. अजूनही चांदण्यात आहे. काय करावं या भागाला? कामाच्याच वेळेला कुठे जाते पत्त्याच लागत नाही. आता वाड्यात काही कमी कामं आहे ती का? समधी एकटीनीच करायची. येळेत झाली नाही तर आऊसाहेब मलाच बोल लावतील. तू जुनी आहेस, तुला समजत नाही का असं म्हणतील. आता जाते ती जाती, पण सांगून बी जात नाही. आता कुणी विचारलं तर काय सांगायचं, कुठं गेली ही बया? समद फास उलटच पडायला लागलंय बघा. अहो खलपी येणे ती डायरी ताब्यात घेतली, तर मी आज मुद्दाम त्याच्या खोलीत गेलेली. हा तिथं डायरी होती, पण ती कोरीच होती. तुम्ही दिलेली डायरी नव्हती ती. अहो मग तुम्ही दिलेली डायरी गेली कुठं? काय बी कळना बघा. तुम्ही रागाला येऊ नका, मला ठाऊ हाय तुमच्यासाठी ती डायरी किती मोलाची आहे ती. अहो पण हा समदा गोंधळ त्या पियेमुळे झालाय. आजकाल तो लई रस घेतो या भानगडीत. हा पण ज्याच्या हातात ती डायरी लागली असेल ना, तो ती डायरी नक्की वाचणार. पण वाड्यातलं समद गुपित त्याला कळणार. हवा हे काय होऊन बसलंय? हे बघा, पण तुम्ही काळजी करू नका. हे काम मी हातात घेतलंय ना, मी पूर्ण करूनच राहणार. ती डायरी म्या नष्ट करणारच. म्या नष्ट करणारच. आजी, तू एकटीच का काम करतेस? भागातही कुठे आहे? मला काय ठाऊक, सकाळ धरणं पत्त्याच नाही तिचा. आता इतकी कामं करायची तर हाताखाली कोणी नको का ग? अगं मग तू मला सांग ना, आपण दोघी मिळून करूया. चल पटपट कामं करून टाकूया. सांग मला काय करायचं. अगं येडी का काय तू? हा अगं हे आपलं घर नाही, सर नवबतांचा वाडा आहे आणि तू सून आहेस त्यांची. इथल्या सुना कामं नाही करत, फक्त ऑर्डरी सोडतात. हे बघ, तू जा बघू आपल्या खोलीत. कुणी बघितलं ना नसती पंचायत होईल बघ. आजी तू कशाला एवढी घाबरतेस? काही होणार नाहीये. हे बघ, मला नाही पटायचं ते. आजी शांत होशील का थोडीशी? सांग मला पटपट काय करायचं. ऐकशील तर तू रेवा कुठची ग? ठीक आहे, तर काय करशील तू? हे बघ, तू लई मोठी कामं करू नकोस. ही कोथमीर निवडून ठेव. चल ये ये बर बैस. तुझ्या हाताला घट्ट पडलं ना तर जावई बाबू मलाच बोलला होते. आजी पण मला सांग, या गावात देवीची खूप मोठी पूजा असते ना? भाई तर अगं समद्या पंचक्रोशीत इतकी मोठी देवी बसत नाही बघ. या वाड्यातल्या गोष्टीच लई मोठ्या बघ. छान, शेवटी जातीवर गेलीसच ना. सरनोबतांच्या सुना स्वयंपाकघरात शिरून मोलकरणींशी गप्पा मारत बसत नाही. हे माहित नाहीये का तुला? तसं नाही थोरल्या सासूबाई, आजी एकटीच होती म्हणून तू जमिनीवर बसून खरकटी उपसणार? मग उद्या मोरीत बसून भांडी घासशील तू. आणि परवा काय तर वाड्याची सून वाड्यामागे कपडे वाळत घालतीये असं दृश्य दिसेल गावकऱ्यांना. तुझ्यावर उपकार करून तुला सुनेचा दर्जा दिलाय आम्ही, तर त्याची जरा जाण ठेव. नाही तू अशी सरळ होणारच नाहीयेस. तुझी ही थेरा आत्ताच्या आत्ता आऊसाहेबांच्या कानावर घालायलाच हवीत मला.
त्याच काय तो तुझा निवाडा करतील. अहो, म्याच सांगितलं तिला. तिची काय बी चूक नाही बघा. आम्ही नोकरांच्या तोंडी लागत नसतो. चल तू. रेवा चल. प्लीज सोडा मला. अहो, काय करताय? अहो असं का? अहो चल तू ये माझ्या बरोबर. चल चल थोरल्या वहिनी, काय करताय तुम्ही? हे काय करायचं आणि काय नाही करायचं हे मला सांगण्याऐवजी तुमच्या ह्या सुनेला सांगा ना. हिला सून म्हणून स्वीकारण्याची जबरदस्ती झालीच आहे ना आमच्यावर. मग हिनेही वाड्याचे नियम पाळायलाच हवेत. अहो पण असं काय केलं हिने? वाड्याचा असा कुठला नियम मोडला हिने की तुम्ही तिला असं वाड्यावर फरफटत नेताय? वाड्याच्या सुना नोकरांसमोर तोंड उघडतात फक्त आज्ञा देण्यासाठी. पण तुमची सून वळणावर गेलीये. नोकरांच्या मांडीला मांडी लावून बसायला शिकलीये. बघावं तेव्हा किचन मध्ये साव काकूंसोबत चकाट्या पिटत बसलेली असते. अशानं गावात शोभा करेल ही एक दिवस आपली. ते काही नाही. हिची अक्कल ठिकाणावर यायलाच हवी. त्यामुळे शासन हे व्हायलाच हवं. चल गा चल. प्लीज सोडा मला. प्लीज सोडा. चल चल ये इथे अशी ये. निलांबरा, काय चाललंय हे? काय गोंधळ घालताय तुम्ही? गोंधळ मी घालत नाही आऊसाहेब, ही घालतीये. जिला तुम्ही वाड्याची सून म्हणून स्वीकारलं ती. निलांबरा, अशा प्रकारे बोलण्याची हिम्मत पुन्हा करू नका. तुम्हाला जे काही सांगायचंय ते स्पष्टपणे आणि हळू आवाजात सांगा. माफ करा आऊसाहेब, पण ही मुलगी वाड्याचे नियम पुन्हा पुन्हा मोडते आणि तिला कुठलंही शासन होत नाही. गेल्या वेळेस रात्रीची वाड्यात फिरताना आढळली तेव्हाही नाही आणि आता आज सुद्धा. वाड्यातले लोक आजकाल जुन्या गोष्टी फार उकरून काढायला लागलेत. हो, आम्ही जर जुने मुर्दे उकरून काढायला लागलो तर फार महाग पडेल. बोला पटापटा. सुनांनी नोकरांची सलगी करायची नाही असा या वाड्याचा नियम आहे ना. पण त्या नियमाचं उल्लंघन करून ही सतत नोकरांसोबत स्वयंपाकघरात असते. नाही आऊसाहेब, मी फक्त माझ्या आजीला मदत करत होते. बघताय ना आऊसाहेब, मोठ्यांना उलट उत्तर देण्यापर्यंत मजल गेली हिची. स्वतःची चूक कधी कबूल करायची नाही. प्रत्येक वेळेला आपलं घोडं पुढे दामटायचं. आऊसाहेब, तुमच्या मर्जीनुसार आम्ही हिला सून म्हणून स्वीकारायला तयार झालो. पण हिनेही या वाड्याचा पूर्णत्वाने स्वीकार करायला हवा असं आम्हाला वाटतंय. बाकी आम्ही तुमच्या मर्जी बाहेर नाही. रेवा, निलांबरा जे बोलतायत ते योग्यच आहे. या वाड्याचे काही नियम आहेत, कायदे आहेत आणि ते सगळ्यांना काटेकोरपणे पाळावेच लागतात. अगदी इथल्या नोकर माणसांच्या बाबतीत सुद्धा. तुमची जुनी नाती गोती तुम्ही इथे आलात तेव्हाच ती पुसली गेली. आणखीन एक गोष्ट, आमच्या अधिकाराचा वापर परस्पर दुसऱ्या कुणीही करू नये हा सुद्धा वाड्याचा नियमच आहे. मग ती व्यक्ती कितीही जुनी असली तरीही. रेवा, नाती आम्हालाही कळतात, पण एकदा का तुम्ही या वाड्याच्या सुनबाई झालात तर त्या स्थानाचा मान राखून तुम्ही इतर नाती पाळायची असतात. कारण एकदा का तुम्ही या वाड्याच्या सुना झालात तर आधी तुम्ही या वाड्याच्या सुना असता आणि मग इतर नाती. समजलं? तुम्ही निघा आता.
म्हात्रे, या एस्टिमेट प्रमाणे आपलं प्रोडक्शन कॉस्ट कमी होऊ शकतं. अर्थात त्याचा क्वालिटीवर थोडा परिणाम होईल. क्वालिटी ढासळेल, पण काय फरक पडतो? काय रमेश? काही नाही, जरा विचार करत होतो. वाटलं, आश्चर्य वाटलं. आता कसला विचार करत होता ते सांगा, म्हणजे त्याचंही आश्चर्य वाटेल. मुली नाही, म्हणजे मुलींचं बरं असतं ना. स्वतः कुणी असोत, कुठल्याही घराण्याच्या असोत, आपल्या सौंदर्याच्या जोरावर राजघराण्याचा एखादा मुलगा पटवला की आपोआप त्या राजघराण्याच्या होतात. आता ही आपली रेवा कोण कुठली, पण आज सरनोबतांची सून आहे ती. सरनोबतांची सून व्हायचं होतं ना हिला. घे म्हणावं. हो अजून. आऊसाहेबांच्या उपासाच्या दुधात पावाचा तुकडा टाकून एकांनगा ताईंना पूजेला बसवण्याचा आपला प्लॅन जरी फेल झाला असला ना, तरी सुद्धा साव काकूंना या घरात आणून रेवाला तिची जागा दाखवण्याचा प्लॅन चांगलाच फळलाय आपला. आता तिची खरी जागा बरोबर कळेल त्या रेवाला. नाही, तसं रेवा तिच्या जागी बरोबरच आहे. तिच्या बाबतीत काय झालं, कसं झालं यावर चर्चा नकोच. आम्हाला फक्त असं म्हणायचंय की हे असं पुरुषांसाठी का नाही. नाही म्हणजे असं जर असतं तर आम्ही सुद्धा एखाद्या राजघराण्याचा ऑफिशियल भाग झालो असतो ना. तुम्ही त्यावेळेला तिथे असायला हवं होतं अलकवंच. असायला हवं होतं खरं, पण काय करणार बहिणी, तालुक्याच्या ठिकाणी मॉलच्या उद्घाटनासाठी जायचं होतं ना. अय्या, मग मला का नाही सांगितलं? मी पण आले असते तुमच्या बरोबर. मंदा मामी, तुम्हाला कसं घेऊन जाणार? अहो, तो कार्यक्रम फक्त राजघराण्यामधल्या लोकांच्यासाठी होता. तुम्हीही राजघराण्यातलेच आहात की? खरंच? मग काय तुमची चप्पल, काय पेहराव बघा तुमचं, आणि तुमची मिशी. आहा, काय ध्यान. म्हणजे कुणाचंही ध्यान आकर्षित करून घ्याल असं रूप आहे तुमचं, हो की नाही म्हात्रे? हो 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 साहेब. अहो, रमेश राजेंचे कपडे पाहिले की आपल्याकडेही तसे असले पाहिजे असं वाटतं. अहो, काय भारी कपडे आहेत. अय्या, काय भारी साडी आहे. गिफ्ट मिळाली आहे मला त्या उद्घाटनाच्या वेळी. आता पिंडदान विधीच्या वेळेला नेसेन ती. छान आहे ना साडी? हो, खूपच छान आहे. मला फार आवडली आहे. मस्त आहे. साडी छानच आहे, पण मामी तुम्हाला नाही शोभून दिसणार ती. का? पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व. तुमचं व्यक्तिमत्व जर राजशाही नसेल ना, तर तुम्ही कितीही उंची कपडे घातले तरी राजघराण्यातले वाटणारच नाही. म्हणजे आमच्या पर्सनॅलिटीत काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काही नाही, प्रॉब्लेम अगदी बारीकसा आहे. प्रॉब्लेम हाच आहे की तुम्ही फक्त थोडेसे जाड आहात. थोडेसे ग्रेस मंदा मामी, ग्रेस. ग्रीस म्हणायचंय का तुम्हाला अलगताई? ग्रीस नाही ग, ग्रेस म्हणजे नजाकत. कसं आहे ना मंदा मामी, तुम्ही राजघराण्याच्या आहातच, पण फक्त थोडीशी नजाकत कमी पडते, हो की नाही बहिणी? हो ना. आणि मंदा मामी, ऍटिट्यूड म्हणजे एकंदरीतच वागण्या बोलण्याची पद्धत, अशी स्टाईल. अय्या हो, पण मग यावर उपाय काय? प्रयत्न. रमेश, प्रयत्नांनी सगळं होऊ शकतं. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना दूर सारून तुम्ही यशस्वी होऊ शकता. अलमाच, आम्ही यशस्वी होणारच. भवानी मातेची शपथ घेतो आज. आम्ही कूच करणार आणि प्रयत्नांची शर्त करणार. आमच्या व्यक्तिमत्वात नवनवोन्मेषशाली बदल घडून आणणार. असं वा. म्हणजे आपण नेमकं काय करायचं? कुणाला खेचून आणायचंय का? तुम्ही काय बोलताय ना, मला काहीच कळत नाहीये बुवा. मंदाराणी,
आपण दोघंही राजघराण्यातील लोकांसारखे दिसत नाही असं म्हणणं आहे काही जणांचं. काय? नाही, ठीक ठीक आहे. त्यांना जर असं वाटत असेल ना तर आपण त्यांना दाखवून देऊ की आपणही राजघराण्यातील लोकांसारखे दिसू शकतो. अगदी उद्यापासून, नाही उद्या नाही, आज आत्तापासून आपण आपल्या पर्सनॅलिटीमध्ये अर्थात व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र असे बदल घडून आणायचे. ती रेवा एका मोलकरणीची नात असून जर राजेशाही दिसू शकते तर मग आपण का नाही. रेवा, मी समजू शकते ग तुला काय वाटत असेल ते, पण आऊसाहेब तरी अशा कशा वागल्या? अलग वंश आणि थोरल्या वहिनी मर्यादा सोडून वागतायत हे कळत नाहीये त्यांना. त्या मनाला येईल तसं वागतायत आणि आऊसाहेब सगळं पाहून सुद्धा न बघितल्यासारखं करतायत. त्या दोघींना ना खूप चांगली ओळखून आहे मी. स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. मला तर वाटते आऊसाहेबांच्या दुधात पावाचा तुकडा या दोघींपैकीच कोणीतरी टाकला असणार. हो, मला तेव्हा तू असं का पाहिलंस माझ्याकडे? तुला काही माहितीये का? नाही नाही, मला कसं माहिती असेल? रेवा, खरं काय ते सांग. तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस ना? तुला माझी शपथ आहे, मला खरं काय ते सांग. आई प्लीज. मला माहितीये कोणी केलंय. आत्यासाहेबांनी. अलग वंश? हो, आऊसाहेबांच्या दुधाच्या ग्लासात पावाचा तुकडा टाकताना मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय त्यांना. पण मी कसं अडवणार होते त्यांना? काय करावं सुचतच नव्हतं मला. आणि मी काही करणार एवढ्यातच तो ग्लास आऊसाहेबांपर्यंत पोहोचला होता. हे सगळं तू तेव्हाच का नाही सांगितलंस? काय करणार होते मी सांगून? उगाच सगळ्यांसमोर आत्यासाहेबांचा अपमान झाला असता. पण हे सगळं नाही लपून राहणार आणि आऊसाहेबांपासून तर लपणं शक्यच नाहीये. आज ना उद्याही त्यांना कळणारच आहे. कसं कळणार आहे? मी अजिबात सांगणार नाहीये त्यांना. आणि आई प्लीज, तुम्ही नाही सांगायचं. हा खूप मोठा गुन्हा आहे आणि तो सुद्धा आऊसाहेबांच्या विरोधात. अलग वंशांना ना. आई प्लीज, ह्या सगळ्या गोष्टीमुळे प्रकरण अजून चिघळेल. आत्यासाहेबांनी त्यांच्या दुधाच्या ग्लासात पावाचा तुकडा टाकला होता किंवा त्यांच्यामुळे आऊसाहेबांचा उपास मोडला गेला ही गोष्ट त्यांना कळली नाही पाहिजे. प्लीज आई, प्लीज ऐका माझं.